या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची पाठीमागे सभा चालू आहे आणि काही सभेला आलेले कार्यकर्ते आहेत. आपण त्यांची चर्चा करू. तुमचं नाव सांगा, पत्ता सांगा, कुठले काय आहेत ते. मी विनोद सुभाष जाधव, मुक्काम पोस्ट सुकटा, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद. काय करतो तुम्ही? शेतकरी आहेत का? आता सभेला आलेत म्हणजे काय पदाधिकारी कुठले का शेतकरी? पदाधिकारी नाही, शेतकरीच आहे, परंतु साहेबाची सभा असल्यामुळे तर येण्यात आलं. हां, मुख्यमंत्री साहेब आलेत, त्यांची सभा ऐकायला आलेत. मग आता ह्या सभेला मुख्यमंत्री साहेबांनी काय शेतकऱ्याविषयी घोषणा करावी, काय आश्वासन द्यावं असं काय वाटतंय तुम्हाला? सगळ्यात अगोदर त्यांनी जे दुधाचे भाव पडलेले आहेत 40 रुपयावरून आता 25 रुपयावर आलेत, त्यासाठी तुम्ही 5 रुपये अनुदान घोषित केलं. त्याचं मागं पुढं काय नाही. 5 रुपये अनुदान जाहीर केलं तर शासनानं, मिळालं का नाही तुम्हाला? ते नाही अजून, त्याची कागदपत्राची पूर्तता चालू आहे. त्यांनी अटी घातलेल्या आहेत त्याला. अटी घातलेल्या असल्यामुळे अजून कागदच पूर्तता झालेली नाही. त्याच्यावर काहीतरी त्यांनी मार्ग काढावा, सोप्या पद्धतीनं काम चालू करावं. शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव द्यायला पाहिजे. सोयाबीनचे भाव पडलेत. आता किती सोयाबीनला काय भाव? आता असं 4200-4300 रुपये. याच्या पलीकडे काय? 5200 सीजनला होता, आता 4000च्या आसपास असेल, 4500च्या. ह्याच्या पलीकडे आता हा धाराशिव जिल्हा आहे ना, आता मागासवर्गीय आहे, दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. तर मुख्यमंत्र्यांनी पाणी जास्तीत जास्त पाणी उजनीतून धाराशिव जिल्ह्यासाठी आणावं, जे आहे ते हक्काचं. आणि ह्याच्यासाठी आपल्याला सावंत साहेबाला साथ देणं गरजेचं आहे. इथून मागं जवळजवळ 15 वर्ष सत्ता होती, पण पाणी आणू शकले नाहीत कुणी. त्यासाठी सावंत साहेबाला साथ देणं गरजेचं आहे. बऱ्याच मी मुलाखती घेतल्या, पण बरेच तर शेतकऱ्यासाठी प्रश्न मांडायला लागले. आणि शेतकऱ्याला हमी भाव द्यावा, कारण की जे दुष्काळी भागामुळे नुकसान होते हे होते, आणि हमी कमी भाव होऊ नये, शेतकऱ्याला आंदोलन करायची वेळ येऊ नये, भाव द्यावा जास्त. तेच म्हणतोय. तुमचा दुधाचा एक प्रश्न. बरं, समजा दुधाचा प्रश्न नाही मिटला, आता इलेक्शन आले 2 महिन्यावर, दुधाचा प्रश्न नाही मिटला तर शेतकऱ्याकडून मग काय मतदानावर परिणाम होईल का? होणार की 100% होणार. 100% मतदानावर परिणाम होणार. तुमच्या दुधाला भाव नाही मिळाला किंवा दुधाला अनुदान नाही मिळालं, शेतकऱ्याचं जोडधंदोच आहे. दुधाला नाही भाव दिलं तर रोडवर असं दुधाचं आंघोळी फिंगोळी लावणार आम्ही. 20 रुपये आता चिठ्ठी दिली बघा. आता 20 रुपये चिठ्ठी आहे, पहिले हे डबल येते ते. पण असं म्हणजे दुधाचा काय विषय आहे असं नाही, पण एकनाथ शिंदे 100% डबल येणार. ते तरी अयोध्यामध्ये राम मंदिर झाले, ह्यांनी जय श्रीरामच्या घोषणा करत जरी फिरले तरी 100% ह्यांनी निवडून एकनाथ शिंदे डबल निवडून येणार, ही 100% गॅरंटी आमची. कशामुळे म्हणताय, म्हणजे काय? राम मंदिराची ही राज्यातलं झालं, मान्य आम्हाला, राज्यातलं झालं, पण सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट जी आहे, धर्माला धरून चालते त्यांनी, त्याच्यामुळे 100% त्यांनी येणार म्हणजे येणार, ही आमची गॅरंटी आहे. धर्माला धरून सगळे चालते, धर्माच्या हिंदूच आहेत. बाळासाहेबांचा विचार घ्या ना. बाळासाहेब ठाकरेंचे विचार काय होते? हिंदू सगळा समाज तर संपूर्ण घेऊन चालतातच, पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त संख्या कशाची आहे? हिंदू लोकांना बाळासाहेब ठाकरेंनी घेऊन चालले. तसं एकनाथ शिंदेचं म्हणजे बाळासाहेब ठाकरेचं दुसरं रूप म्हणजे एकनाथ साहेब शिंदे आहेत. जागरण केले. काँग्रेसच्या टायमाला हिंदू लोक जागरण नव्हते. जसे एकनाथ शिंदे साहेब आले, जसे फडणवीस साहेब आले, तसे हिंदू लोकांची अशी उठली की जी पहिली काँग्रेसची सत्ता होती ती सगळी खाली पाण्यात गेली. 70 वर्षामध्ये हिंदू लोक जागा नव्हते. आज ह्या 10 वर्षामध्ये जसे आपली बीजेपीची सत्ता आली आहे तशी पूर्ण हिंदू धर्माची लोक बसायचं का? शेतकऱ्याचं काय बघायचं का नाही? सरकारने मंदिर ऐका ह्यांचं मान्य आहे, आम्हाला मान्य आहे. हिंदू आहेत म्हणून राम मंदिर झाले. ऐका, राम मंदिर झाले म्हणून आमच्या कुठल्या शेतकऱ्याला सोयाबीन असो किंवा ज्वारी असो किंवा दुधाचे भाव असो, आम्हाला भावच नाही पाहिजेत ना. मग आता राम मंदिर झाले, हे म्हणले राम मंदिर झालं पाहिजे ना. प्रत्येक गावाने एवढे मंदिरं बांधले झाले, अख्खे मंदिरं झाली पाहिजे. हे दुधाचा भाव दाखवायले 22 रुपयाने भाव आहे शेतकऱ्याला. राम मंदिर बांधून काय टाळच वाजवत बसायचं का मंदिराने? राम मंदिर दुधाला भाव द्या, शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. कशाला का मंदिर बांधून टाळच वाजवत बसायचं मंदिराने?
हा खायला काय येते शेतकऱ्याला उपाशी मारायची का जनता बसले पाहिजे. पाण्याची बाटली 30 रुपयाला आणि दूध 20 रुपये लिटरनी. हे कुठल्या सरकारचा न्याय आहे? मग शिंदे सरकारने द्यावा शेतकऱ्याच्या रास्त मालाला भाव द्यावा, दुधाला भाव द्यावा. 5 रुपये अनुदानाची घोषणा केली, ती 5 रुपये अनुदान कागदावरच भरपूर लावल्यात. कागदावरच बिलं मागायला लागले, कागदपत्र मागायला लागले, आधार कार्ड मागायला लागले नाही 5 रुपयासाठी. पीक विमा सोडलेला, पीक राम विमा मंदिर नाही, काय बांधलं, नाही. हिंदूसाठी राम मंदिर बांधलं, बसा टाळायचं वाजवीत. शेतकऱ्याच्या मालाला भाव नको, दुधाला भाव नको, आणि बांधा मंदिर सगळ्या हिंदुस्थान मध्ये. आता जे आपले कार्यकर्ते सांगून गेले राम मंदिर झाले, राम मंदिर झाले, आता 23 साला आणि ज्यानं 19ला 20ला काढले त्याला कर्ज भेटले 50,000. मी 14 पासून क्लिअर आहे, 23-24 पर्यंत मला 50,000 नाही, आणि ज्याने 19ला 20ला कर्ज काढले त्याला 50,000 भेटली. ते ही कसला न्याय आहे सरकारचा? आता विमा तुम्हाला विमा भेटला का ना? विमा प्रत्येक गावात 10 शेतकऱ्याला मिळाला नाही. 10 शेतकऱ्याला, फक्त 10 शेतकऱ्याला मिळाला प्रत्येक गावाला. आता शिंदे साहेब तर म्हणतात ना हे शेतकरी सरकार आहे, सामान्य सरकार आहे. आणि फसवागिरी सरकार आहे. कुठले सरकार उद्या फसवागिरी सरकार आहे. कुठलं सरकार नाही. काँग्रेस सरकार चांगलं होतं, पहिलं कंटिन्यू येतो पैसे. ऑनलाईन झाल्यापासून 10 शेतकऱ्याला फक्त 10 शेतकऱ्याला गावात मिळाला म्हणजे झाला का?